मालती तोंड आवर. अगं कुठला राग कुठे काढतेस तू? बोला बोला. मी तिला काही बोलायला लागले ना की नेहमी मोडता घालता तुम्ही. पण तरी मी म्हणेन ही पांढऱ्या पायांची माझ्या घरात आल्यापासून हे सगळं घडतंय. अगं माहिती काय बस झालं. धन्याला काही झालं नाहीये. काका मी धन्याला शोधायला चालले आणि मी त्याला घेऊनच परत येईन. ताई मी पण येते तुझ्या बरोबर. नाही बाळा तू इथेच थांब. मी आले. निवी थांब. निवी ऐक माझं. मी पण आलो. जा 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 तिच्या मागे जा. इथे आपलं पोरग घरात आलेलं नाहीये. त्याचं काही पटलेलं नाहीये. तू मला जा. निवी माझा ऐक. निवी 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 ऐक ग. निवी वहिनी दादाशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही. तुमचं काही झालंय? अहो वहिनी आम्ही पण त्यांना फोन करायचा जाम प्रयत्न केला पण गुरुजींना फोनच नाही लागला. मी धन्याला शोधायला जाते. तो ना नक्की ट्रॅफिक मध्ये अडकला असणार. मी येते. थांब. कुठे चाललीस तू? कुठे म्हणजे काय आई? धन्याला शोधायला चालले मी. निवी अगं एवढ्या मोठ्या हायवेवर कशी शोधणार आहेस तू? सांग मला. ते मला काही नाही माहित आई. त्याला माझी आता गरज आहे एवढंच मला माहिती. बस मला जाऊ द्या. निवी निवी ऐक माझं. आधीच तिथे ऍक्सिडेंट झालाय. खूप ट्रॅफिक जाम आहे ग. तू तिथे जाऊन काय करणार आहेस? कशी शोधणार आहेस? आधीच जीवाला खूर लागून राहिलाय ग. आता तू तिथे जाऊन टेन्शन नको वाढवू सगळ्यांचं. हातावर हात ठेवून नुसती वाट बघत राहू? हो. अजून कोणताही पर्याय नाही निवी आपल्याकडे. तुझा चांगल्या कर्मांवर विश्वास आहे ना? मग माझं ऐक. गणपती बाप्पा सगळं नीट करेल. फक्त थोडा धीर धर. विश्वास ठेव. आणि आता इथून वरच वाट बघण्याखेरीज कोणताही पर्याय नाहीये निवी आपल्याकडे. पण आई तो. अहो वहिनी काकू बरोबर बोलतात. हे बघा काळजी वाटणं साहजिक आहे पण आपले गुरुजी परत येतील. तुम्ही वर जा आणि काळजी घ्या स्वतःची. आणि आम्हाला काही कळलं ना आम्ही लगेच वर येऊन तुम्हाला सांगतो. पण आता तुम्ही जा. काळजी घ्या. चल घरीच. चल बा. सत्या अरे वहिनीची अवस्था बघवत नाही रे. मला पण नाही बघवते रे. दादाची लय काळजी वाटते. बाप्पा आमच्या दादाला सुखरूप ठेव. वय रे तुझे उपकार आम्ही जन्मभर विसरणार नाही. हा बरोबरच बोलतेय मी. तिच्या पायगुणामुळे संकट येत आहेत आपल्या घरावर. मालती खूप रात्र झाली. जरा हळू बोल. मला नाही फरक पडत. मी माझ्या घरात बोलते. बाबा आई एकदम बरोबर बोलतायत. हो याआधी आपलं घर चांगलं हस्त खेळतो होतं की नाही? आणि आताच सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. असं कसं? अगं पण त्यासाठी तुम्ही दोघी तिला दोषी ठरवणार आहात का? हो मग ती आल्यापासूनच सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत. मग तीच दोषी आहे ना. आई म्हणतात तसं पांढऱ्या पायाची येती. आणि बाबा तुम्हाला दिसत नाहीये का हो? तुमच्याच मुलाची फरफट सुरू आहे. काय कशी दिसेल? काय आहे डोळ्यावर करुणेची पट्टी बांधली आहे ना यांनी. आणि त्यात ती निवेदिता एकटी आली नाहीये. हे कार्ट घेऊन आलीये. फुकटचा ताप नुसता. मालती अगं काय करतेस तू? त्या एवढ्याशा पोरासमोर त्याच्याबद्दलच बोलतेस? ओ तुमचा नातू आहे तो? सगळा सोयरा आहे नाही ना? मग गप्प राहा. उगाच फुकटचं प्रेम उतू जाऊ देऊ नका. थांब मी बघतो. थांब. माझ्या घरात तू पाऊल टाकायचं नाहीस. मालती अगं काय करतेस हे? सासूबाई काय झालंय? मी का नाही यायचं घरी? मी सांगते म्हणून. मालती अगं पण काय झालंय असं अचानक? काय झालं?
सुमित्रे तू विचारतीयस हे? याआधी आमच्या घरात कधी इतकी भांडणं झालेली बघितली होतीस तू? अशी एका पाठोपाठ एक संकट आली होती कधी आमच्या घरावर? नाही ना? म्हणजे काय म्हणायचंय नक्की तुला? तुझ्या मुलीचा पायगुण वाईट आहे. काय? काय बोलतेस तू मालती? तिच्यामुळे आमचं सगळं घर विस्कळीत झालंय हे म्हणायचंय मला. ऐकलंस? अगं काय बोलतेस तू हे? माझी पोरगी लहानाची मोठी झाली ग तुझ्या घरात. असं का बोलतेस तू तिला? सुमित्रे, तेव्हा ती लहान होती, आता ती मोठी झाली आहे आणि आम्हाला नको असताना आमच्या घरात सून म्हणून आलीये. सासरी कसं वागायचं हे तुम्हा मायलेकींना कळत नाही, हेच दुर्दैव आहे. अगं मला काही ऐकायचं नाहीये सुमित्रे. तुझ्या लेकीमुळे माझा मुलगा संकटात सापडलाय आणि मी तिला पुन्हा माझ्या घरात घेऊ? आधीच एकदा तुझी मुलगी माझ्या घरात आली ना, त्यामुळे माझ्या घराचे वासे निखळलेत. आता पुन्हा एकदा तिला माझ्या घरात घेऊन मी माझ्या घराचा आड पडू देणार नाही. त्यामुळे यापुढे या मुलीने माझ्या घराची पायरी चढायची नाही. या घराचा दरवाजा तिच्यासाठी कायमचा बंद. आई एकदम बरोबर आहे तुमचं. आणि गेले या कार्ट्याला पण घेऊन जा. मालती, अगं हे काय करतेस तू? मालती, अगं काय केलंस तू हे? तुम्ही गप्प बसा. निवी, तू नको काळजी करूस. चल आपल्या घरी जाऊया. चल. ये. निवी, निवी बस. निवी नको ना रडू. हे बघ, तुझा देवावर विश्वास आहे ना? हा, देव सगळं नीट करेल. निविताई, हे बघ, आपल्या धन्याला काही होणार नाहीये. निविताई, तो तुझ्यासोबत लहानपणापासून आहे. मग तुला असा मध्येच कसं काय सोडून जाईल बरं? नको ना रडू. निवी, निवी तू ऐकणार नाहीयेस का माझं? नको रडूस बाळा. बाळा, आपल्या हातात जेव्हा काही नसतं ना, तेव्हा देवावर विश्वास ठेवायचा ग. दुसरा पर्यायच नसतो. माझं बघ, तुझे बाबा केल्यावर मी एकटी पडले होते ग. मला काही सुचत नव्हतं, पण देवानेच मला मार्ग दाखवला. मी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली. देवाने जन्म दिलाय ना आपल्याला, फक्त सगळं नीट करेल. देवाला धन्याला परत आणावंच लागेल. फक्त आपला विश्वास हवा त्याच्यावर. तू थांब, मी आले. देवावर पळीने पाणी घाल. हे बघ, देवाला आपला विश्वास खरा ठरवावाच लागेल. हे घे, पळी घे आणि पाणी घाल. निवी, पाणी घाल.
लागला का? लागतच नाहीये फोन. परत ट्राय कर परत. सत्या गुंड्या, निहार तू इकडं? धन्याबद्दल काही कळलं का? त्याचा फोन लागत नाही. मी कधीपासून त्याला फोन ट्राय करतोय पण आउट ऑफ रेंज येतोय. मी पण 100 वेळा ट्राय केला, गुरुजींना फोनच लागत नाहीये. निहार तू टेन्शन घेऊ नको. आपल्या दादाला काय नाही होणार. बाप्पा आहे आपल्या सोबत. सत्या बरोबर बोलतोय, काहीतरी फोनचा प्रॉब्लेम झाला असेल. देव करो आणि असंच हो. पण राहून राहून मनात सारखी भीती वाटते रे. धन्या कुठल्या संकटात असेल तर आपण जाऊया का त्याला बघायला? अरे पण निहार आपण जाणार कुठं? दादाचा फोन लागत नाहीये. तू कुठे आहे हे आपल्याला माहित नाहीये. आपण तिकडे जाऊन करणार काय? आई नो आपल्याला माहित नाही तो कुठे आहे, पण ज्या रूटला ऍक्सिडेंट झाला आपण तिथे तर जाऊन बघू शकतो ना. हे बघ निहार, शांत हो. गुरुजींना काहीच झालं नसेल, मला माहितीये. मला तसं म्हणायचं नव्हतं. मला माहिती आहे धन्या एकदम व्यवस्थित असणार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. पण आपल्याला जाऊन बघायला काय हरकत आहे? समजा धन्या कुठल्या संकटात असेल आणि त्याला आत्ता आपल्या मदतीची गरज असेल तर? आणि आपण दिवसभर असे हातावर हात ठेवून फक्त विचार करत नाही बसू शकत ना. हा निहार बरोबर बोलतोय. आपण किती वेळ वाट बघणार आहोत आणि किती वेळा फोन करणार आहोत? जावं तर लागेलच ना. बरोबर बोलतोय गुंड्या. हा जातो, आवाज दे. आपण गाडी काढू, बघू काय माहिती मिळते का. संजू होता, गाडी काढा. चल. आतापर्यंत ऑइलवरून साधारणपणे 15 ते 20 बाईक्सवर आणि त्यांना धडक बसल्याने 4 ते 5 4 व्हीलर्सची दुर्दशा तुम्ही पाहू शकता. सरकारच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेल्या आहेत. आतापर्यंत 7 गंभीर जखमी आणि 3 मृत व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेले आहे. मालती, मालती, अश्विनी, तुम्ही दोघींनी हे करायला नको होतं. बाबा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? निवेदिताबद्दल. तुम्ही दोघींनी असीमला आणि तिला घराच्या बाहेर काढायला नको होतं. अरे या घरात ती सून म्हणून आली होती. इतक्या वर्षांची मैत्री होती आपली त्यांच्या बरोबर. अहो कसली मैत्री? आता उगाच मला तोंड उघडायला लावू नका. आणि त्या निवेदिताचा एवढा पुलका असेल ना तुम्हाला तर जा तिच्या बरोबर तिच्या घरी राहायला जा. नाहीतरी हल्ली एवढंच करत असता तुम्ही, बरोबर की नाही? इथे माझ्या यशचा पत्ता नाहीये. माझ्या जीवाला घोर लागलाय आणि यांना त्या दोघांची पडलीये. अभय, ए बाबा, अरे लाव ना यशला फोन, लाव ना बाबा. अगं हो आई, मगासपासून 10 वेळा लावतोय पण स्विच ऑफ लागतोय. अरे परत लाव बाबा, लागेल ना कधीतरी, लाव. हो स्विच ऑफ आहे. अश्विनी, अगं तू सरकारी कर्मचारी आहेस ना, बघ ना जरा कोणीतरी ओळखीचं असेल ना तुझ्या. बघ ना जरा फोन लावून काही होतंय का, कळतंय का काही, बघ. हो, एक जण आहेत ओळखीचे, इन्स्पेक्टर साहेब चिंचोळकर म्हणून. करते मी त्यांना फोन. हा हो. हॅलो, कोण? चिंचोळकर भाऊजी. नमस्कार, मी अश्विनी बोलतेय, अनिताची मैत्रीण. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये आला होतात, आपण भेटलो होतो, आठवत आहे ना? हा नाईक, बोला ना. मुंबई पुणे हायवेवरती जो ऍक्सिडेंट झाला ना, त्याबद्दल काही कळलंय का तुम्हाला? नाही, यंत्रणा काम करतायत, हळूहळू माहिती यायला सुरू होईल. पण का हो, तुमचा कोणी नातेवाईक प्रवास करत होता का त्या रस्त्याने? हो, माझा दीर यशोधन नाईक कालच निघाला होता पुण्याला. त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. हो. अच्छा, ते काय आहे, अपघात खूप मोठा झालाय. एवढ्यात कोण आणि किती मृत झालेत हे सांगता येणार नाही. 3-4 बाईकचे तर सगळे स्पॉट वेगवेगळे झालेत. एवढं भीषण अपघात झालाय, त्यामुळे अपघातात वाचणाऱ्यांची संख्या कमी असेल. अरे बापरे. तुम्ही काही काळजी करू नका, मला जशी माहिती मिळेल तसं मी कळवतो तुम्हाला. हो, प्लीज कळवा. थँक्यू. काय झालं ग? काय म्हणाले? त्यांनाही अजून नीट काही कळलेलं नाहीये, पण ऍक्सिडेंट मेजर झालाय आणि त्यातून कोणी वाचण्याची शक्यता नाहीच आहे.
यश कसं असेल माझं यश? त्याला काही झालं तर नसेल ना? बघ मालती, तू काळजी करू नकोस. आपलं यश सुखरूप असेल. देवावर विश्वास ठेव. कसा ठेवू देवावर विश्वास? त्याला जर काळजी असते ना माझ्या लेकाची तर आतापर्यंत घरी असता माझा लेक. विश्वास ठेव म्हणे. मालती शांत हो ग. हे बघ, आपल्या यशला काहीही होणार नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास. तो सुखरूप घरी परत येईल. हे घे बाळा, पाणी पी. निवी पी ना ग पाणी. हे बघ, तू काही खाल्लं सुद्धा नाहीयेस ग. 2 घोट पाणी पी, तुला बरं वाटेल बाळा. धन्या परत आल्याशिवाय मी काही खाणार नाहीये आणि पिणार नाहीये. तू जाऊन झोप आई. निवी, तुला आज देवाला जाब विचारायलाच हवी की का माझ्या सुखाशी खेळतोयस. आधी माझ्या बाबांना आमच्यापासून दूर केलंस, मग माझ्या लग्नात बाधा आणलीस आणि आता माझ्या जीवा भावाच्या नवऱ्याला माझ्यापासून दूर करू पाहतोयस. एवढा क्रूर का वागतोयस देवा? तुझी मनोभावे भक्ती करत आले मी, उपास तपास केले, तरी माझ्याच नशिबात दुःख का देवा? तू जरी माझ्याशी वाईट वागलास ना तरी मी नाही तुझ्याशी वाईट बोलणार, कारण अजूनही माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे रे. एवढी संकट देऊन तूच दरवेळेला मार्ग दाखवलायस. मकरांशी लग्न मोडून माझ्या आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून तूच वाचवलंयस ना मला, आणि तूच तन्याला माझ्या आयुष्यात आणलंस. मग आता का त्याला माझ्यापासून हिरावून नेतोयस देवा? माझ्या धन्याला सुखरूप ठेव. अजून मला आयुष्यात काही नको. माझ्या धन्याला सुखरूप ठेव. बस एवढंच मागते मी तुझ्याकडे. त्याला सुखरूप परत आण देवा. धन्याला सुखरूप परत आण देवा. धन्याला परत आण देवा. आपण पाहू शकता पुण्याच्या एक्सप्रेस हायवेवर किती मोठा अपघात झालाय. ऑइलचा टँकर डिवायडरवर धडकून हा आई, अपघात झालेला आहे. आतापर्यंत ऑइलवरून साधारणपणे आपला दादा सुखरूप असेल, येईल तो. 4 ते 5 फोर व्हीलर्सची दुर्दशा तुम्ही पाहू शकता. सरकारच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कामाला लागलेल्या आहेत. थांबा, मी बघतो. गंभीर जखमी आणि बेपत्ता व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेले आहे. आताच हाती आलेल्या यश, मालती, अगं यश आलाय. हो नाईक साहेब, मीच आहे. असं का बघताय? यश, 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 यश. तू ठीक आहेस? तुला काही लागलं नाही ना? मालती बाई, तू चल, आपण आधी बसून बोलूया. चल चल, तू पडे बस आधी. की पाणी घेऊन ये बाळा. तू बस. पोरगं आलं ग. मालती बाई, काय झालंय? तुम्ही सगळे एवढे घाबरल्यासारखं का दिसतायत? दादा, अरे तुझ्या काळजीपोटीच सगळे घाबरले. दिसत नाहीये का तुला? काळजीपोटी म्हणजे? अरे, इथे आई बापाच्या जीवाला घोर लागलाय. तुला एक साधा फोन करून कळवता येत नाही का रे सुखरूप आहेस म्हणून? आमचे सगळे काम धंदे सोडून तुझी वाट बघत बसायचं का फक्त? अगं पण मी तेच विचारतोय ना. तुम्ही माझी एवढी आतुरतेने वाट का बघत होता? अरे, आम्ही वाट का बघत होतो असं विचारतोयस यश? बघ नाही, आपण इतके काळजीत होतो त्याचं याला काहीच पडलेलं नाहीये. पाणी. यश, अरे तुझा फोन सुद्धा लागत नव्हता, त्यामुळे आम्ही सगळेच जण खूप काळजीत होतो रे.
नाईक साहेब माझा फोन स्विच ऑफ झाला होता. मग कसा लागणार फोन? म्हणून सांगतीये, आपल्या बायकोच्या टेन्शन मधनं डोकं बाजूला काढून इतर गोष्टींमध्येही लक्ष दे. अश्विनी, हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. एक मिनिट, निवी कुठे?